फायनली मला लागलेलं लकी ड्रॉचं गिफ्ट घरी आलं, पण त्याआधी सकाळी उठायला इतका उशीर झाला होता की टाइम बघून मलाच माझी लाज वाटत होती. थोडासा पण उशीर न करता मी पटकन फ्रेश होऊन घेतलं. त्यानंतर जेवायला फक्त 1च तास बाकी होता, म्हणून म्हटलं कट केलेलं कलिंगड खाऊन घेऊया. कलिंगड फारसं गोड नव्हतं, त्यावर चाट मसाला स्प्रिंकल केलेला म्हणून ते बरं तरी लागत होतं. दिवसभर सुस्त पडलेल्या बहिणीला संध्याकाळी माझा भाऊ चायनीज खायला घेऊन बाहेर आला. असं काही नाहीये, त्याला खायचं होतं म्हणून तो सोबत घेऊन आला होता. कॅमेरा चालू केल्यावर असे रिॲक्शन देत होता जसं काय रिक्षामध्ये त्याला ड्रायव्हरच्या कडेची सीट दिली होती मी बसायला. आता ह्याला बघत जर मी वेळ घालवला तर माझ्या साईडचं सगळं गार होत होतं, म्हणून पटापट लॉलीपॉपनी सुरुवात केली आणि त्यानंतर शेवट केला माझ्या फेवरेट चॉकलेट आईस्क्रीमने. आता बारी होती मला लकी ड्रॉ मध्ये भेटलेल्या गिफ्टचं पार्सल ओपन करायची. माझी एक्साइटमेंट लेवल एवढी हाय झाली होती की मी जेव्हा आलं तेव्हाच ओपन केलं होतं. भाई साहेब, एवढं मोठं गिफ्ट ते पण मला लकी ड्रॉ मध्ये भेटेल असं मी कधीच अपेक्षा केली नव्हती. 1 मिनिटाचा सुद्धा धीर नव्हता मला अजिबात. माझ्या चेहऱ्याकडे बघून कळत असेल मी हावऱ्यासारखी करते, पण तसं नाहीये. ती माझी एक्साइटमेंट लेवल खूप हाय झाली होती. आणि वेट अ मिनिट, ओ माय गॉड, यात आरसा आला होता, तो पण सेन्सरवाला, आणि त्यात 3-4 कलरच्या लाईट सुद्धा होत्या. चला, असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.